एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या वर्ल्ड ऑफ जोवी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर लास्ट वीकेंडला आम्ही गेलो होतो आमच्या फ्रेंडसोबत बेल्जियमला आणि त्यातल्याच काही आठवणी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. तर तो वीकेंड इतका लिटरली म्हणजे खूपच क्रेझी होता. अचानक ठरलेला होता तो प्लॅन. तसं ते 2-3 दिवस आधी चर्चा केली पण फायनल काय होत नव्हतं. तर आदल्या दिवशी फायनली सगळे हो म्हणाले आणि 2 दिवसाची ही ट्रिप ठरली. तर सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आम्ही आधी काहीच बुकिंग केलेलं नव्हतं. आदल्या रात्री बुकिंग केलं. एअरबीएनबीचं जे ॲप आहे त्याच्यातून एक घर सर्च केलं. कारण आता फॅमिली 2-3 फॅमिली होत्या त्याच्यामुळं घरही तसंच पाहिजे होतं. मुलंही होते सोबत. तर एक घर फायनल केलं आणि विश्वास बसत नव्हता एवढं हे सुंदर घर होतं. गेटमध्ये एंट्री करताच वाव मोमेंट आला. कारण सगळीकडे बघत बसावंसं वाटत होतं. एकदमच निवांत अशी जागा होती. त्यात फ्रेंड्स, अजून काय हवंय मग? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठी खूप मोठी जागा, जेवढं पाहिजे तेवढं पळायला मिळतंय, खेळायला मिळतंय आणि इथं खेळण्यासुद्धा म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठीच्या गोष्टीसुद्धा आहेत. तर हा एक प्लस पॉईंट आहे. आपल्याला घरून वगैरे काही घेऊन मुलांना नादी लावायला काही घेऊन यायची गरज नाही. मुलं ऑलरेडी इथं सगळं मिळून जातं आणि मुलं खेळतातसुद्धा. त्याच्यामुळं एवढं छान होतं. ते त्यांचा टाईम एन्जॉय करतात आणि आम्ही आमचा टाईम एन्जॉय करत होतो. तर सगळ्यात आवडीची ही जागा म्हणजेच हा आउटडोअर जो एरिया आहे तो एवढा ब्युटिफुल होता की संध्याकाळचा किंवा मॉर्निंगचा असा चहा आणि आपल्यासोबत असणारे ते फ्रेंड्स आणि त्यांच्या गप्पा. अजून काय हवंय? मस्त गप्पा टप्पा मारायच्या आणि छान टाईम घालवायचा. हे सगळं तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की पाहायला मिळेल. तर हा लवकर शूट केलेला व्लॉग आहे त्याच्यामुळे हे सगळं म्हटलं नेक्स्ट व्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करता येईल. तर हा आहे त्या घराचा एंट्री एरिया आणि आम्ही इथं राहिलो 2 दिवसासाठी. खूप सुंदर असा घरातला हा व्ह्यू आहे. पहिल्यांदी हा लिव्हिंग रूम म्हणजेच हा एंट्री एरिया आहे खरं तर. नंतर मी तुम्हाला आता लिव्हिंग रूम दाखवते. लिव्हिंग रूममध्ये सुद्धा इतकं सुंदर होतं. एकदम कोझी वाईब देणारं होतं. सो एस्थेटिक असं शांत वाईब असलेलं हे घर आहे. सॉफ्ट लाईटिंग आणि फ्रेंड्ससोबत गप्पा सगळं काही तुम्हाला नंतर नक्की शेअर करायचा प्रयत्न असेल माझा. इथं आल्यावर असं वाटतं की पिंट्रेस्टवरचं जे ड्रीम होम आहे ना तसं घर आहे हे. तर नंतर किचनकडे आपण जाऊया. तुम्हाला मी किचनसुद्धा दाखवणार आहे. तर आपल्याला इथं काहीही घेऊन येण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला काही कुकिंग वगैरे करायची तर त्याच्या गोष्टीच तुम्हाला इथं घेऊन यायच्या. बाकीची सगळी भांडी, मायक्रोवेव्ह सगळं काही इथं मिळून जातं. त्यामुळं बाकी काही आणायची गरज नाही. प्लेट्स वगैरे सगळं इथं एअरबीएनबीच्या ह्या घरांमध्ये मिळून जातं. तशी ती तयारीच केलेली राहते. तर आता बेडरूमबद्दल बोलायचं तर इतकं क्लीन, कम्फी बेड, लिटरली कुठं जाण्याची गरज नाही, एवढं सुंदर होतं. आणि विंडोतून व्ह्यूसुद्धा खूप छान येत होता. तर बेडरूम खूप साऱ्या होत्या इथं. साधारण आम्ही 4 फॅमिली होते पण 4 फॅमिलीला पुरून उरतील अशा एवढ्या बेडरूम होत्या. तर सगळ्या रूम इतक्या नीटनेटक्या होत्या, इतक्या सुंदर होत्या. प्रत्येक बेडरूममध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी दिलेल्या होत्या. त्यामुळं राहण्याची म्हणजे सगळ्याच गोष्टींची अजिबातही कोणताही त्रास झालेला नाही आहे. एवढं सुंदर होतं हे सगळं.
खरंच हे आठवणीत राहणारं घर आहे. सगळ्यांसोबतचा जो टाईम आहे ते सगळं काही मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न असेल. पहिले 10 ते 15 मिनटं आमचे फोटोज आणि रील्स काढण्यातच गेले. किती काढले विचारू नका. फुल कॉन्टेंट क्रिएटर मूडमध्ये होतो. तर पुढच्या व्लॉगमध्ये हे सगळं दाखवायचा प्रयत्न असेल. बिहाइंड द सीन्स सगळे काही दाखवणार आहे. जर तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडलास तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.